ने उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे कारवाईची विधानसभा अध्यक्षाकडे मागणी होते ना. नाही, पण पक्षांतर कायद्याचं उल्लंघन बहुमताच्या आकडेवारीवर बरोबर आहे. परंतु पक्षांतर बंदी कायदाचं उल्लंघन झालं आहे अथवा नाही हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष सर्व नियमांचं पालन करून, संविधानातली दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून, शेड्यूल 10 मध्ये दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून, डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 या सर्व नियमांचं पालन करून योग्यरित्या कायदेशीर निर्णय घेतील याबद्दल राज्यातल्या सर्व जनतेने आश्वासित राहावं. आणि निश्चितपणे जर का कुठेही पक्षांतर कायद्याची मोडला गेला असेल तर निश्चितपणे विधानसभा अध्यक्ष म्हणून मी त्यावरती उचित कारवाई करीन. डिसेंबरपर्यंत हे सरकार पडणार ना, तुम्ही त्या प्रक्रियेचे प्रमुख घटक आहात. काय नेमकं बघा, सरकार पडतं किंवा टिकतं हे केवळ सभागृहातील बहुमतावरती. त्यामुळे कोणीही भविष्यवाणी केली तर अशा भविष्यवाणीला सबस्क्राईब करणं अथवा अशा भविष्यवाणीकडे लक्ष देणं हे मला योग्य वाटत नाही. कारण आज संविधान दिन आहे. संविधानात सरकार कसं टिकतं आणि कसं पडतं या संदर्भातल्या तरतुदी आहेत. सरकार टिकतं जर सरकारकडे संख्या असेल आणि ते संख्याबळ केवळ विधानसभेच्या सभागृहातच मांडता येतं. आणि म्हणून 31 तारीख असो, 1 तारीख असो, 5 तारीख असो, 6 तारीख असो, जेव्हा सरकार कोसळायचं असेल ते जर कोसळायचं असेल तर केवळ विधानसभेच्या सभागृहातल्या बहुमताच्या आधारावर नसलं तरच कोसळू शकेल. अथवा हे सरकार संविधानाने प्रिस्क्राईब केलेल्या प्रिन्सिपल्सच्या आधारावरती निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारकडे आपलं बहुमत त्यांनी सिद्ध केलेलं आहे, कॉन्फिडन्स मोशन त्यांनी पास केलेली आहे. त्यामुळे अशा संविधानिकरित्या निवडून आलेल्या सरकार पडेल अशी भविष्यवाणी करणं हे मला वाटतं संविधानाने दिलेल्या तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे मला वाटतं अशा वक्तव्याकडे विशेष लक्ष देणं हे गरजेचं नाही. हा संविधानातील तरतुदींच्या इंटरप्रिटेशनचा विषय आहे. हे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या संविधानाने आपल्याला एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी म्हणजेच कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ यांना समान स्थान दिलेलं आहे. आणि या तिघांनाही आपल्या फ्रेमवर्कमध्ये राहून, आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये राहून काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की संविधानिक शिस्त कायम ठेवत या तिन्ही संस्था आपल्या मर्यादेत राहून काम करतील. CRZचे आपण नियम जर बघितले असतील तर आता महाराष्ट्राचा नवीन कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन म्हणजे CZMP तयार झालेला आहे. हा CZMP तयार होऊन पब्लिश करण्यासाठी जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा CZMP पब्लिश झाला नव्हता. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करून तो पब्लिश करून घेतला. त्यात काही सवलती देण्यात आलेल्या आहेत कोस्टल रिजन मधल्या रिसॉर्ट्स वगैरेसाठी. आपण बघितलं असेल तर आता किनारपट्टीवरनं 3000 स्क्वेअर फीटच्या आतलं जे बांधकाम असेल त्याच्यासाठी आपल्याला MCZMA चे परवानगी घ्यायला लागत नाही. कलेक्टर लेवलला, टाउन प्लॅनिंग लेवलला या मिळणं शक्य होतात. त्यामुळे अनेक असे लोक उपयोगी अथवा सामान्य माणसाला ज्याचा फायदा होईल अशा CRZ मधल्या नियमांमध्ये आपण शिथिलता प्राप्त करण्यात यशस्वी झालो आहोत. परंतु अजूनही मी पूर्णपणे समाधानी नाहीये. या विषयातलं माझं काम अजूनही चालू आहे आणि येणाऱ्या काळात आदरणीय भूपेंद्र यादवजी जे MOEF बघतात म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी बघतात, त्या खात्याचे ते मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर मी अधिवेशनापूर्वी एक बैठक घेणार आहे. आणि त्यावेळेला निश्चितपणे कोकणवासियांचे, मुंबईकरांचे CRZला लागून जे विषय आहेत ते अधिक प्रभावशालीरित्या त्यांच्यासमोर मांडून आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडवून आणीन. संस्थेच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे आणि शासनाने पण अनेक वेळा या याचिकेच्या दरम्यान कोर्टात हीच भूमिका मांडली आहे की या निवडणुका लवकरात लवकर घेणं अपेक्षित आहे. परंतु कायदेशीर पेच प्रसंग असल्यामुळे या निवडणुका सध्या स्थितीत घेता येत नाहीयेत. पण सरकारतर्फे मी जी माहिती गोळा केली आहे, सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे की आपण
ह्या याचिकेत यश प्राप्त करून लवकरात लवकर स्थानिक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीजच्या निवडणुका घ्यावं. माझा प्रयत्न आहे की हा निर्णय लवकरात लवकर जे सुप्रीम कोर्टाने टाईमलाईन दिलं आहे त्यात लवकरात लवकर हा निर्णय पूर्ण करण्याचा. परंतु हा निर्णय घेत असताना संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवणं महत्त्वाचं आहे. कुठेही प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस आहे, पण त्याचप्रमाणे कुठचेही विधानसभेचे या संदर्भातले नियम आहेत याची कुठेही बगल ह्याला न देता लवकरात लवकर निर्णय घ्यायचा माझा प्रयत्न असेल. ज्या वेळेला आपण एखाद्या विषयातला कर माफ करण्यासंदर्भातली मागणी करतो तेव्हा ती मागणी पूर्ण करण्यापूर्वी त्याचा नेमकी आर्थिक फटका हा शासनाला किती बसणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम काय आहेत या संदर्भातचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय असे निर्णय जर घेतले गेले तर कधी कधी ते उपचारापेक्षा आजारापेक्षा उपचार अडचणीचा होतो. तसं होऊ नये. की सिंधुदुर्गात जे दारू येतो गोवा बनावटीची ते कर नाही काय नाही ती संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जाते. त्याच्यामुळे सिंधुदुर्गातलं किमान जो कर आहे तो हटवावा असं त्यांची मागणी होती. नाही, आदरणीय मंत्री महोदयांची मागणी रास्त आहे. त्यात काय, त्यांना जर जिल्ह्याचा आणि कोकणाच्या विकासासाठी जर का ही बाब महत्त्वाची वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी संपूर्ण विचार करून घेतलेला निर्णय आहे. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन विचाराधीन असेल या निर्णयाच्या, परंतु एखादा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण अभ्यास करून त्या निर्णयासंदर्भातले होणारे परिणाम याचा संपूर्ण विचार करून निर्णय घेतला तर तो जास्त शाश्वत असतो. आणि सिंधुदुर्गाला केवळ घाईने घेतलेला निर्णय हा शाश्वत ठरणार नाही, तो लॉंग लास्टिंग असायला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं योग्य वेळेला शासन हा निर्णय निश्चितपणे घेईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.